500 रुपयांच्या पहिल्या मानधनापासून तामिळनाडूच्या सत्तेच्या सिंहासनापर्यंत एका शांत अंतर्मुख मुलाने बहिणीच्या मृत्यूचं दुःख मनात दडवून टीकाकारांच्या अपमानाला उत्तर मेहनतीने देत चित्रपटसृष्टीमध्ये थलपती म्हणून राज्य केलं आणि आता 2026 मध्ये तामिळनाडूच्या राजकारणाला हादरा दिला. हा फक्त एका सुपरस्टारचा प्रवास नाही, तर हा आहे संघर्ष, जिद्द आणि जनतेच्या प्रेमातून घडलेल्या एका नेत्याचा उदय. अभिनेता ते मुख्यमंत्री, चाहत्यांचा हिरो ते जनतेचा नेता, ही आहे जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ थलपती विजय यांची थरारक कहाणी. नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहतात भागवत पांचाळ टॉक्स, जिथे आपण उलगडतो व्यक्तिमत्वांच्या संघर्षामागचं खरं साम्राज्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला समजेल एका अभिनेत्याने तामिळनाडूच्या 60 वर्षाच्या राजकारणाला कसं बदलून टाकलं. तमिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक नायक आले आणि गेले, परंतु जोसेफ विजय चंद्रशेखर, ज्यांना जग थलपती या नावाने ओळखते, त्यांचा प्रवास केवळ एका अभिनेत्याची यशोगाथा नसून ती एका सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाचा महाकाव्य आहे. मद्रासच्या मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला हा प्रवास 2026च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूचा सर्वात मोठा राजकीय शक्ती म्हणून उदयास येण्यापर्यंत पोहोचला. विजय यांचा जीवन प्रवास हा संघर्ष, जिद्द, कौटुंबिक शोकांतिका आणि जनमानसाची नाडी ओळखण्याच्या अफाट कौशल्याचा एक उत्तम नमुना आहे. 22 जून 1974 रोजी मद्रास येथे विजय यांचा जन्म एका कलासक्त आणि शिस्तप्रिय कुटुंबात झाला. त्यांचे वडील S.A. चंद्रशेखर हे तामिळ चित्रपटसृष्टीतील एक नामवंत दिग्दर्शक आहेत, तर त्यांची आई शोभा चंद्रशेखर या एक प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि कर्नाटक शास्त्रीय संगीतातील जाणकार आहेत. विजय यांचे पालन पोषण अशा वातावरणात झाले जिथे चित्रपट, पटकथा, संगीताचे सूर आणि कॅमेऱ्यांच्या हालचाली या दैनंदिन आयुष्याचा भाग होत्या. त्यांचे वडील ख्रिश्चन तर आई हिंदू असल्याने त्यांच्यावर सर्वसमावेशक संस्कृतीचे संस्कार झाले. विजय यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि दुःखद वळण म्हणजे त्यांची धाकटी बहीण विथ्या हिचा मृत्यू. विजय जेव्हा अवघ्या 9 वर्षाचे होते तेव्हा 2 वर्षाच्या विथ्याचा एका आजारामुळे मृत्यू झाला. या घटनेने विजय यांच्या बालमनावर खोलवर परिणाम आणि कायमस्वरूपी परिणाम केला. त्यांच्या पालकांच्या मते विथ्याच्या निधनापूर्वी विजय अत्यंत खेळकर, बोलका आणि उत्साही मुलगा होता. मात्र बहिणीच्या जाण्यानंतर तो अचानक अंतर्मुख, शांत आणि गंभीर झाला. ही मूक वेदना त्यांच्या पुढील आयुष्यातील गांभीर्याचे आणि शांत स्वभावाचे मूळ ठरली. आजही विजय आपल्या यशाचे श्रेय आपल्या दिवंगत बहिणीला देतात. त्यांनी त्यांच्या व्ही प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती संस्थेचे नावही तिच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवले आहे. विजय यांचे प्राथमिक शिक्षण कोदाबक्कम येथील फातिमा मॅट्रिक्युलेशन स्कूलमध्ये झाले आणि नंतर त्यांनी विरुगाबक्कम येथील बाललोक मॅट्रिक्युलेशन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात ते मिमिक्री आणि नृत्यात अत्यंत निपुण होते. शालेय नाटकामध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. उच्च शिक्षणासाठी त्यांनी चेन्नईच्या प्रतिष्ठित लोयोला कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशन या विषयात प्रवेश घेतला. मात्र रक्तातील अभिनयाची ओढ इतकी प्रबळ होती की पदवीचे शिक्षण मध्येच सोडून त्यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याचा धाडसी निर्णय घेतला. विजय यांचा कॅमेरा समोरचा पहिला अनुभव वयाच्या 10व्या वर्षी आला. 1984 मध्ये त्यांचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी दिग्दर्शित केलेल्या वेत्री या चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले. या पहिल्या कामासाठी त्यांना अवघ्या 500 रुपयांचे मानधन मिळाले होते. त्यानंतर 1988 पर्यंत त्यांनी कुडुंबकम, वसंता रागम, सत्तम ओरुविलायट्टू आणि इथू एंगल निथी यासारख्या अनेक चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. 1992 मध्ये नालया थिरप्पू या चित्रपटाद्वारे विजय यांनी वयाच्या 18व्या वर्षी मुख्य नायकाची भूमिका साकारली. मात्र हे पदार्पण कोणत्याही स्वप्न सुरुवातीसारखे नव्हते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला, पण त्याहूनही भयानक म्हणजे एका मोठ्या तामिळ मासिकाने विजय यांच्या शारीरिक दिसण्यावर आणि अभिनयावर अत्यंत क्रूर आणि बोचरी टीका केली. एका नवोदित कलाकारासाठी ही टीका पचवणे सोपे नव्हते. या अपयशाने खचून न जाता विजय यांनी स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द धरली. दिलेली परिस्थिती बदलण्यासाठी त्यांचे वडील S.A. चंद्रशेखर यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला. त्यांनी विजय यांना त्या काळातील प्रस्थापित आणि लोकप्रिय नायक विजयकांत यांच्यासोबत सेथुर पांडी या चित्रपटात संधी दिली. विजयकांत यांच्या लोकप्रियतेचा फायदा विजय यांना झाला आणि हा चित्रपट हिट ठरला.
ज्यामुळे विजय यांच्या बुडत्या कारकिर्दीला आधार मिळाला. तामिळ चित्रपटसृष्टीत नायकांना विशिष्ट बिरुद देण्याची जुनी परंपरा आहे. विजयांच्या नावाशी जोडलेले थलपती हे बिरुद आज एक जागतिक ब्रँड बनले आहे. याची सुरुवात 1994 मध्ये रसिकन चित्रपटापासून झाली. या बिरुदाच्या निर्मितीमागे काही महत्वाची सामाजिक आणि व्यावसायिक कारणे होती. विजय हे चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांचे कट्टर चाहते. 1991 मध्ये रजनीकांत यांचा थलपती चित्रपट प्रचंड गाजला. विजयांच्या वडिलांना विजयांना रजनीकांत यांचा वैचारिक आणि व्यावसायिक वारसदार म्हणून प्रोजेक्ट करायचे होते, म्हणून त्यांनी इल्लैया थलपती हे नाव निवडले. विजय यांनी ही पदवी अभिमानाने मिळवली. मात्र 2017 मध्ये मेरसल चित्रपटाच्या वेळी विजय यांचे वय आणि त्यांची प्रस्थापित प्रगल्भता लक्षात घेऊन दिग्दर्शक ॲटली आणि विजय यांनी इलैया हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते अधिकृतपणे थलपती म्हणून ओळखले जाऊ लागले. हे केवळ एक नाव बदलणे नव्हते, तर ते एका तरुण कलाकाराचे एका नेत्यामध्ये झालेले रूपांतर होते. 2012च्या तुपाकी चित्रपटापासून विजय यांनी आपल्या चित्रपटामध्ये सामाजिक समस्यांना हात घालण्यास सुरुवात केली. कत्तीमधील शेतकऱ्यांच्या समस्या, मेरसलमधील जीएसटी आणि आरोग्य व्यवस्थेवरील भाष्य आणि सरकारमधील निवडणुकीतील गैरप्रकार यामुळे विजय केवळ एक अभिनेता न राहता राजकीय पर्याय म्हणून लोकांपुढे येऊ लागले. विजय यांचा राजकारणातील प्रवेश अचानक झालेला निर्णय नव्हता, तर ती एक अत्यंत विचारपूर्वक केलेली चाल होती. त्यांच्या वडिलांना विजय यांनी राजकारणात यावे अशी आधीपासून इच्छा होती. 2009 मध्ये विजय यांनी आपल्या फॅन क्लबचे रूपांतर विजय मक्कळ अयक्कम या सामाजिक संस्थेत केले. ही संघटना केवळ चित्रपट प्रसिद्धीसाठी नव्हती, तर ती तळागाळातील सामाजिक कार्यांसाठी होती. FMIने वर्षानुवर्षे रक्तपेढी, मोफत भोजन, मोफत डोळे तपासणी आणि शिक्षण केंद्र यासारखी कामे केली. ही संघटना त्यांच्या राजकीय पक्षाचा पाया ठरली. 2021च्या तामिळनाडूतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय यांनी VMI सदस्यांना अपक्ष म्हणून लढण्याची परवानगी दिली. कोणताही अधिकृत पक्ष नसतानाही 169 पैकी 115 जागांवर त्यांच्या समर्थकांनी विजय मिळवला, ज्याने द्रविड पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली. फेब्रुवारी 2024 मध्ये विजय यांनी अधिकृतपणे आपल्या राजकीय पक्षाचे नाव तमिळगा वेत्री कळघम TVK घोषित केले. त्यांनी जाहीर केले की ते राजकारण पूर्ण वेळ येण्यासाठी अभिनय क्षेत्राचा त्याग करतील. त्यांचा 69वा चित्रपट जाना नायगम हा त्यांचा शेवटचा चित्रपट असेल. ऑक्टोबर 2024 मध्ये विक्रमंडी येथे झालेल्या पहिल्या भव्य परिषदेत त्यांनी आपली विचारधारा स्पष्ट केली. 2026 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक राज्याच्या 60 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरली. विजय यांच्या TVKने प्रस्थापित द्रविड राजकारणाला जोरदार टक्कर दिली. 4 मे 2026 रोजी लागलेले निकाल हे कोणाच्याही कल्पनेपलीकडले होते. विजय यांच्या पक्षाने एकट्याने निवडणूक लढवून तामिळनाडूचा राजकीय नकाशा बदलून टाकला. या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचा कोलतूर मतदारसंघातून झालेला पराभव. TVKचे उमेदवार FS बाबू यांनी स्टॅलिन यांचा सुमारे 9,000 मतांनी पराभव केला. विजय स्वतः पेरंबूर मतदारसंघातून 53,000हून अधिक मतांनी आणि तिरुचिरापल्ली पूर्वमधून 27,000 मतांनी विजयी झाले. जोसेफ विजय चंद्रशेखर यांचा 500 रुपयापासूनचा सुरू झालेला प्रवास आज 600 कोटीहून अधिक मालमत्तेपर्यंत आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी केवळ चित्रपटगृहात टाळ्या मिळवल्या नाहीत, तर लोकांच्या घरात आणि मनात स्थान मिळवले. 2026 त्यांचा विजय तामिळनाडूतील घराणेशाहीच्या राजकारणात मिळालेली सनसनीत चक्राक आहे. एका अंतर्मुख मुलाकडून एका जागतिक आयकॉन पर्यंत त्यांचा प्रवास जिद्द या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो. आता तामिळनाडूमध्ये नेतृत्व करताना त्यांना चित्रपटांमुळे कठीण अशा वास्तविक आणि जगातील आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. भ्रष्टाचार निर्मूलन, अंमली पदार्थ मुक्त राज्य आणि बेरोजगारी यासारख्या समस्यावर ते कशी मात करतात यावर त्यांचा इतिहास ठरेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, थलपती विजय त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणातील संस्कृतीला शिट्टी वाजवून जागृत केले आहे आणि एका नवीन पर्वाची सुरुवात केली आहे.